नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न ठेवून कशा प्रकारे कटिंग करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। येथे जे आहे कटोरी ब्लाऊज जे आहे त्याची साईज आहे 38 इंच। चेस्ट नुसार आपण येथे पेपर पॅटर्न वापरलेला आहे, त्यानुसार आपण येथे कटिंग करून घेणार आहोत। येथे मला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवायची आहे, त्यासाठी मी येथे 1 इंचाची शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेली आहे। अशाच प्रकारे आपण कटोरीचा फ्रंट पार्ट 1 अशा प्रकारे ठेवून व्यवस्थित आपल्याला कपड्यावरती आखून घ्यायचा आहे। जर आपण पेपर पॅटर्न ठेवून जर ब्लाऊज कटिंग केले तर आपल्याला कपड्यामध्ये ॲडजस्ट करता येते। जर आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायला गेलो तर आपल्याला कपडा कमी पडण्याची शक्यता असते, त्यासाठी शक्यतो पेपर पॅटर्न ठेवूनच कटिंग करावे। आपल्याला कपडा कुठे ॲडजस्ट करायचा हे या पेपर पॅटर्नमुळे कळते आणि कोणता भाग आपल्याला कुठे किती वाढवायचा हेही या पेपर पॅटर्नमुळे कळते। अशा प्रकारे मी इथे कटोरीचा फ्रंट पार्ट 2 ठेवलेला आहे आणि आपल्याला जर एखाद्या वेळेस जर आपल्याला उंची वाढवायची असेल तर आपण अशा प्रकारे कमी जास्त करून इथे उंचीही वाढवू शकतो। कटोरीचा भाग जर आपल्याला मोठा करायचा असेल तर आपण मोठाही करू शकतो। आपल्याला पेपर पॅटर्नचा हाच एक फायदा होतो की आपल्याला जर कमी जास्त करायचं असेल तर आपण पेपर पॅटर्न ठेवून कमी जास्त करू शकतो। त्यानंतर मी येथे बाही घेतलेली आहे, बाहीचंही आपण येथे आहे त्या प्रमाणातच ठेवून कटिंग करणार आहोत। एक्स्ट्राची शिलाई मार्जिन येथे ठेवून मी आखून घेतलेलं आहे। अशा प्रकारे सर्व पार्ट आपण येथे कपड्यावरती आखून घेतलेले आहे। त्यानंतर आपण येथे सर्व पार्ट कट करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे आहे। त्यानंतर येथे मी मेन फॅब्रिक ठेवलेला आहे, त्याचे मी इथे काट काढून घेतलेले आहेत। त्यानंतर मी येथे कपड्यावरती ॲडजस्ट करून व्यवस्थित अस्तर जे आहे ते ॲडजस्ट करून आपल्याला येथे बसवायचे आहे। कोणता भाग कुठे बसतो हे आपल्याला पाहूनच इथे आखून घ्यायचं आहे। त्यानंतर मी येथे सर्व पार्ट व्यवस्थित आखून ठेवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे सर्व पार्टची कटिंग करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कटिंग करू शकतो आणि पेपर पॅटर्नमुळे आपला एक फायदा होतो की आपल्या वेळेची बचत होती आणि आपल्याला सारखे पेपर पॅटर्न कट करण्याची गरज पडत नाही। आपल्याला ज्या साईजचे पेपर पॅटर्न पाहिजे आहे त्या साईजनुसार आपण पेपर पॅटर्न कट करून ठेवून अशा प्रकारे आपण येथे ब्लाऊज कटिंग करून घेऊ शकतो। कारण आपले जर पेपर पॅटर्न जर कट करून ठेवले तर आपल्या वेळेची बचत होते, आपल्याला जास्त इथे लोड घेण्याची गरज पडत नाही।
पाहू शकता कमी वेळामध्ये आपले पेपर पॅटर्न ठेवून आपण ब्लाउज कटिंग करून घेऊ शकतो। अशाच प्रकारे मी आणखीनही 2 ब्लाउजची कटिंग करणार आहे। ती पण आता मी डायरेक्ट अस्तर जे कट केलेलं आहे ते ठेवूनच मी येथे सिंपल बिना अस्तरचं ब्लाउज आहे त्याची कटिंग करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण डायरेक्ट ठेवूनही कटिंग करू शकतो आणि आपल्या वेळेची बचत होते। फक्त व्यवस्थित कट करताना व्यवस्थित कट करायचे आहे। एक साथ आपण 4 किंवा 5 ब्लाउज कट करू शकतो, पण मी इथे एक एक करूनच कटिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर येथे आणखीन एक सेम मापाचे ब्लाउज आहे, याच्यावरती आहे ते वर्क केलेलं आहे। त्यासाठी मी येथे हे पण बिना अस्तरचंच ब्लाउज आहे। मी डायरेक्ट इथे कटिंग केलेले जे अस्तर आहे ते ठेवूनच इथे कट करणार आहे। अशा प्रकारे आपण सर्व पार्ट ऍडजस्ट करून आपण इथे ठेवून व्यवस्थित पाहणार आहोत कोणता भाग कुठे बसतो ते, आणि त्यानंतरच आपण इथे कटिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व 3 ब्लाउज एकाच मापाचे 3 ब्लाउज कटिंग करून घेतलेले आहेत आणि अवघ्या आपल्या अर्ध्या तासामध्ये सर्व ब्लाउजची कटिंग झालेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।